तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, जसं पोलीस भरतीपासून तर UPSC पर्यंत कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, चांगली गोड बातमी आहे। कारण महाराष्ट्र शासनातर्फे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जे आहे प्रशिक्षण देण्यात येतं आणि प्रशिक्षण पूर्व योजना जी आहे ही कंप्लीटली सर्व विद्यार्थ्यांसाठी या योजनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग क्लास आणि सोबत मंथली स्टायपेंड, जेवढं तुमचा कोचिंग क्लासचा ड्युरेशन आहे, कालावधी आहे, तेवढ्या कालावधी तुम्हाला मंथली स्टायपेंड म्हणजे भत्ता सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून मिळतो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारचे एकदम इत्थंभूत माहिती देणारं आणि एकदम डिटेल ऑथेंटिक माहिती देणारं एकमेव चॅनल म्हणजे सारथी एज्युकेशन। तर मित्रांनो, जर तुम्ही वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये येत असताल तर महाराष्ट्र शासनाच्या काही संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांना वेगवेगळ्या पद्धतीचं मानधन किंवा पूर्व प्रशिक्षण देण्याचं काम जे आहे ते करतं। आता या संस्थांबद्दल आपण समजून घेऊया। बघा, अशी एक संस्था आहे TRTI। TRTI ही जी संस्था आहे ही अशा उमेदवारांना जे उमेदवार अनुसूचित जाती म्हणजे ST या प्रवर्गात मोडतात त्यांच्यासाठी ही संस्था आहे TRTI। बार्टी जे उमेदवार SC कॅटेगरीमध्ये म्हणजे अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये येतात। त्यानंतर सारथी नावाची संस्था आहे, ही संस्था मराठा किंवा मराठा कुणबी अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केली आहे। त्यानंतर अमृत नावाची संस्था ही नव्यानेच सुरू झाली आहे। जे उमेदवार कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेत नाही म्हणजे जे उमेदवार खुल्या प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाने तयार केलेली ही नवीन संस्था आहे जिचं नाव आहे अमृत नावाची संस्था। आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे उमेदवार EWS कॅटेगरीमध्ये येतात, कुठल्या कॅटेगरीमध्ये? EWS कॅटेगरीमध्ये, त्यांच्यासाठी ही शैक्षणिक संस्था किंवा ही संस्था महाराष्ट्र शासनाने तयार केली। आणि त्यानंतर मातंग समाजातील उमेदवारांसाठी जी आहे ती आहे RT। या सोबत अजून दोन संस्था आहेत, अजून दोन संस्था। एक आहे महाज्योती नावाची संस्था, महाज्योती नावाची संस्था ही संस्था OBC कॅटेगरीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आणि दुसरी आहे 1RT नावाची संस्था, 1RT नावाची संस्था। तर या अशा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत या 5 आणि त्या 2 अशा एकूण 7 संस्था या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येतं। मग फक्त स्पर्धा परीक्षाच म्हणून नाही, स्पर्धा परीक्षांव्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळे स्कॉलरशिप जे आहे या संस्था त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देत असतं। हा व्हिडिओ आपण फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी बनवतोय। त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे म्हणजे कोणत्या परीक्षेपासून कोणत्यापर्यंत, हा जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर समजून घ्या। पहिला आहे UPSC। जर तुम्ही UPSCचं प्रिपरेशन करताय तर तुम्हाला 2 कोचिंग क्लास, 2 ठिकाणी कोचिंग क्लास मोफत मिळू शकतात, दिल्ली किंवा महाराष्ट्र। आता हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला दिल्लीला अप्लाय करायचं की महाराष्ट्राला अप्लाय करायचं। मग ही जी UPSCची योजना आहे ही सर्व प्रवर्गातील जेवढे मी तुम्हाला सांगितलं, अमृत संस्था असेल, सारथी असेल, बार्टी असेल, TRTI असेल, महाज्योती असेल, 1RT असेल, त्यानंतर तुमचं RT असेल, या पूर्ण संस्था ज्या आहेत या 7च्या 7 संस्था त्यांच्या UPSCचा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आहे। आता UPSCच्या माध्यमातून कोण कोण लोक एलिजिबल आहे, कोणत्याही शाखेची पदवी, यासाठीचं प्रशिक्षण कालावधी 11 महिने, दरमहा तुम्हाला 13,000 रुपये महिना मिळेल आणि या 11 महिन्यांसाठी, आणि आकस्मिक खर्च एकदाच 18,000 रुपये। बाकी प्रवास भत्ता जे लोक दिल्लीसाठी अप्लाय करतात त्यांच्यासाठी वेगळा प्रवास भत्ता 10,000 रुपये। जर तुम्हाला दिल्लीतून अप्लाय करायचं असेल UPSC दिल्लीतून करू शकता किंवा महाराष्ट्रात करायचं असेल तर महाराष्ट्रातून करू शकता। तर जे उमेदवार UPSC करू शकतात त्यांची ही शैक्षणिक पात्रता 11 महिन्यांचा कोर्स, प्रत्येक महिन्याला 13,000 आणि आकस्मिक खर्च 18,000 रुपये। आता काही लोक असे असतील जे म्हणतात की आम्हाला MPSC करायचे, राज्यसेवा करायचे। मग राज्यसेवेचे जे उमेदवार आहेत किंवा जे राज्यसेवा पूर्व असेल, मुख्य असेल किंवा संयुक्त परीक्षेची तयारी करतात यांच्यासाठी तुम्हाला काय तेच तुमची शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे, कोणत्याही शाखेचा पदवीधर यांचा प्रशिक्षण कालावधी सुद्धा 11 महिने, दर महिने तुम्हाला दर 11 महिने म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये भत्ता मिळेल, विद्यावेतन मिळेल।
आणि आकस्मिक खर्च असा एकूण 12,000 रुपये MPSC साठी राज्यसेवा. जर तुम्ही बँकिंगची स्पर्धा परीक्षांची तयारी करताय तर तुमच्यासाठी प्रशिक्षण कालावधी 6 महिने, विद्यावेतन 6,000, आकस्मिक खर्च 10,000. म्हणजे बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 6 महिने 6,000, 36,000 हे आणि 10,000 परत आकस्मिक भत्ता या पद्धतीने मिळतं. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर. त्यानंतर तुम्ही जर बँकिंग सोबत तुम्हाला वाटतं की मी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांची तयारी करतो तर यासाठी तुम्हाला प्रशिक्षण कालावधी 6 महिने, 10,000 रुपये दर विद्यावेतन दर महिन्याला आणि आकस्मिक भत्ता 12,000 रुपये अशा पद्धतीने हे 60 प्लस हे 12 एकूण 72,000 रुपये जे आहे हे SSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळतात. जर तुम्ही पोलीस भरती किंवा मिलिटरी भरतीची तयारी करत असाल, पोलीस भरती किंवा मिलिटरी भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी प्रशिक्षण कालावधी 6 महिने, विद्यावेतन दरमहा 10,000 रुपये आणि आकस्मिक खर्च 12,000 रुपये अशा पद्धतीने या वेगवेगळ्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. जर तुम्ही TET परीक्षांची तयारी करत असताल, तर तुम्हाला सुद्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यासाठी तुमचं D.Ed किंवा B.Ed झालं असावं. 4 महिने कालावधी, विद्यावेतन 10,000 आणि आकस्मिक खर्च जो आहे तो 12,000 अशा पद्धतीने TETची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सुद्धा या माध्यमातून जे आहे अशा पद्धतीने प्रशिक्षण मिळत असतं. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा, ज्याला आपण ज्युडिशरी म्हणतो किंवा JMFC म्हणतात काही उमेदवार, तर त्यासाठी सुद्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यासाठी विधी शाखेची पदवी पाहिजे. प्रशिक्षण कालावधी 11 महिने, दर महिन्याला 10,000 रुपये आणि आकस्मिक खर्च 12,000 रुपये अशा हिशोबाने हे 1,10,000 प्लस वरचे 12,000 म्हणजे 1,22,000 रुपये जे आहे 1,22,000 रुपये तुम्हाला मिळतील जर तुम्ही JMFCची तयारी करताय. जर तुम्ही अभियांत्रिकी तयारी करताय इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी तरी सुद्धा तुम्हाला 11 महिने 10,000 आणि आकस्मिक भत्ता 12,000 रुपये. यासाठी तुमचं इंजिनिअरिंग मधून ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे. अशा पद्धतीने वेगवेगळे उमेदवार वेगवेगळ्या परीक्षांची तयारीसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता ही योजना नेमकी कशी चालते बघा, योजनेची नेमकी निवड प्रक्रिया कशी असते. आता सर्वात पहिल्यांदा याची ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरणं जे ते सुरू झालेले आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही यातल्या ज्या प्रवर्गामध्ये येता, जसं उदाहरणार्थ एखादा उमेदवार असेल तो मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा आहे किंवा कुणबी, तर असा उमेदवार काय करेल, सारथी नावाची जी संस्था आहे सारथीच्या वेबसाईटवर जाईल, तिथं ऑनलाईन ऍप्लिकेशन करेल आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर परीक्षा देईल. जर तुम्ही EWS कॅटेगरीत येत आहे तर EWS कॅटेगरीच्या माध्यमातून EWS ही नवीन संस्था आहे, अमृत नावाची नवीन संस्था आहे, त्याबद्दल सुद्धा आपण डिटेल समजून घेऊया. थोडा अगोदर एकदा हे समजून घ्या की यांची निवड प्रक्रिया कशी असते. मग तुम्ही अमृत नावाची वेबसाईटवर जा किंवा अमृत सर्च करा गुगलला, तिथं ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक आहे किंवा आपलं सारथी एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल, आपलं जे सारथी एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करून ठेवा. सारथी एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल, या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची पूर्ण माहिती जी आहे किंवा याची जे लिंक्स आहेत या तुम्हाला मिळतील. या चॅनलचे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. सारथी एज्युकेशन टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे. मग आता पुढचा मुद्दा येतो की निवड प्रक्रिया कशी असते. बघा, निवड प्रक्रिया असते, पहिल्यांदा तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. 23 ऑगस्ट 2026 फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे. 23 ऑगस्ट 2026 हा फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे. त्यानंतर काय होईल, तुमचा फॉर्म भरण्याचा टाइम संपला की तुमची एक CET एक्झाम कंडक्ट करण्यात येईल जी ऑनलाईन स्वरूपाची असेल. ऑनलाईन स्वरूपाची CET एक्झाम तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही याचं सेंटर निवडू शकता, तिथं जा, परीक्षा द्या. परीक्षा उत्तीर्ण झालात की मग तुम्हाला कोचिंग क्लास कोणता तुम्हाला पाहिजे, जसं तुम्हाला सारथी एज्युकेशन नावाचा कोचिंग क्लास पाहिजे बँकिंगसाठी, सारथी MPSC पाहिजे MPSC साठी, तर मग तुम्ही ऑनलाईन कोचिंगमध्ये तुम्ही प्रेफरन्सेस द्यायचे की तुम्हाला हा क्लास तुम्हाला आवडीचा आहे आणि पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तुम्हाला हा क्लास पाहिजे. त्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला क्लास अलॉटमेंट होईल. अशी ही पूर्ण प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला साधारणतः 3 ते 4 महिन्याचा कालावधी जो आहे हा लागू शकतो. परीक्षा घेणं, निकाल लावणं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्रेफरन्सेस आणि क्लास अलॉटमेंट असं एक मिनिमम 2 मॅक्सिमम 4 महिन्यापर्यंतचा कालावधी जो आहे हा या केसमध्ये लागू शकतो. तर अशा पद्धतीने याची निवड प्रक्रिया आहे. आता याच्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की अप्लाय करताना कसं करायचं, कुठून करायचं, किती काय नियम त्याचे आहेत,
या संदर्भात काही नियमांवर आपण चर्चा करूया. बघा, एका वेळेस उमेदवार एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. जसं की UPSC आहे, MPSC आहे, त्यानंतर तुमचं पोलीस भरती आहे, बँकिंग आहे, SSC आहे. पण त्यापैकी तुम्ही कुठल्याही एकाच याच्यासाठी अप्लाय करू शकता. म्हणजे एकाच संस्थेतून अप्लाय करू शकता. एकाच संस्थेतून अप्लाय करू शकता. म्हणजे कसं, उदाहरणार्थ तुम्ही अमृतमध्ये मधून केलं तर तुम्ही सारथीतने जाऊ शकत. तुम्ही महाज्योतीत केलं तुम्ही सारथीतने येऊ शकत. असं एका योजनेतून अप्लाय करू शकतो. आता एका योजनेतून अप्लाय करताना तुम्ही मल्टिपल कोर्सेससाठी अप्लाय करू शकता. म्हणजे परीक्षा तुम्ही कितीही कोर्सेसच्या देऊ शकता. जसं बघा, एक उमेदवार एका योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. उमेदवारास एकापेक्षा अधिक योजनेकरता अर्ज करायचा असल्यास रजिस्ट्रेशन अंती प्राप्त. आता योजना वेगळी आहे आणि कोर्सेस वेगळे. योजना म्हणजे त्या याच्यातून, जसं की आयदर सारथी, आयदर बार्टी, आयदर महाज्योती असं. पण जर तुम्हाला त्या एका योजनेतून मल्टिपल कोर्सेससाठी अप्लाय करायचंय, तुम्हाला UPSC करायचंय, तुम्हाला MPSC पण करायचंय, तुम्हाला बँकिंग पण करायचंय, परीक्षा तुम्ही सगळ्या देऊ शकता. परीक्षेला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे महाज्योतीच्या अंतर्गत जेवढ्या परीक्षा होतील तेवढे तुम्ही देऊ शकता. मी सारथीचा विद्यार्थी उदाहरणार्थ, तर मी UPSC पण देऊ शकतो, MPSC पण देऊ शकतो, SSC पण देऊ शकतो, बँकिंग पण देऊ शकतो, मिलिटरी पण देऊ शकतो आणि पोलीस भरती पण देऊ शकतो. मग त्यात तुमचा जो जिथं नंबर लागेल ते तुमचं फायनल होईल. म्हणजे त्यातली कुठलेही एक कोर्स तुम्ही फायनल करू शकता. पण परीक्षा देताना तुम्ही सगळे कोर्सेस देऊ शकता. आता एकदा तुम्ही त्या कोर्ससाठी नोंदणी केली, योजनेच्या पोर्टलवर तुम्ही नोंदणी केली. योजनेच्या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तुमचं काम काय, योजनेच्या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर म्हणजे तुम्ही त्या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोर्सेससाठी अप्लाय करू शकतात एकाच लॉग इन आयडी आणि पासवर्ड मधून. मग त्यांचं म्हणणं काय, लॉग इन आयडी पासवर्ड झाला, डॅशबोर्ड पानावरील अप्लाय फॉर न्यू स्कीम या टॅबवर क्लिक करून इतर योजनांसंबंधित किंवा संबंधित योजनेच्या पात्रानुसार तुम्ही अर्ज भरू शकता. उमेदवारांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सदर फॉर्म डाउनलोड करण्यासाठी ज्या दिवसांपर्यंत मुदत दिली आहे त्या दिवसापर्यंतच ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट करून ठेवा. म्हणजे एकदा तुम्ही फॉर्म भरला, जेवढ्या कोर्सेससाठी तुम्ही फॉर्म भरला तेवढे सगळे ऍप्लिकेशन फॉर्म जे ते डाउनलोड करून ठेवा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना ऑनलाईन परीक्षेसाठी जे जिल्हे निवडले असतील व प्राधान्यक्रम तत्वानुसार जे जिल्हे व परीक्षा केंद्र उमेदवारास प्राप्त झाले असतील तिथेच त्यांना परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल. म्हणजे तुम्हाला प्राधान्यक्रम विचारतील. समजा तुम्ही अकोल्याचे आहेत, मग तुम्हाला म्हणतील अकोला, अमरावती, नागपूर, उपलब्ध असेल तर बुलढाणा, यापैकी तुम्ही निवडा. आणि त्याच्यापैकी जर तुम्ही समजा अमरावती निवडलं पहिल्यांदा पण तुम्हाला भेटलं नागपूर, तर तुम्हाला तिथे जाणं बंधनकारक आहे. म्हणजे ज्या त्या तुम्हाला जे सेंटर येईल ते बदलता येणार नाही. पुढचा मुद्दा, फक्त केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या सामायिक चाळणीकरिता दिल्ली येथे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. म्हणजे काय, जे मुलं UPSCचं प्रिपरेशन करतात, ज्यांना दिल्लीचा क्लास पाहिजे, तर मग तुम्हाला परीक्षा दिल्लीला द्यायला जावं लागेल. तुम्हाला परीक्षा सुद्धा दिल्लीला द्यायला जावं लागेल. बाकी त्या हिशोबाने ते जबाबदारी तुमची, कसं जायचं काय जायचं. शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास या प्रशिक्षण योजनांचा लाभ घेता येणार नाही. खोटी माहिती सादर केल्यास, माहिती लपविल्यास, तसे निदर्शनास आल्यास चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याबद्दल उमेदवाराचा प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल व संबंधित उमेदवारावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच अशा उमेदवारांना पुढे भविष्यात कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. जे उमेदवार शासकीय नोकरीत आहे अशा उमेदवारांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्यावर कार्यवाही सुद्धा होऊ शकते, कायदेशीर कारवाई होऊ शकते. उमेदवाराने खोटे कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घेताना असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याकडून संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च वसूल करून कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल व पुढे भविष्यात कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. हे सुद्धा क्लिअर कट आहे. जर तुम्ही माहिती चुकीची दिली, खोटी कागदपत्र सादर केली, तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पूर्ण पैसा पण तुमच्याकडून वसूल केला जाऊ शकतो. उमेदवारांनी एकापेक्षा जास्त योजनेकरता ऑनलाईन अर्ज सादर केल्यास प्रसिद्ध वेळापत्रकानुसार ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर विहित वेळेत उपस्थित राहण्याची सर्व जबाबदारी उमेदवारांची राहील. तुम्ही मल्टिपल जरी फॉर्म भरले, म्हणजे मल्टिपल कोर्सेससाठी जरी अप्लाय केलं, तरी तुम्हाला वेगवेगळ्या डेटला परीक्षा येतील, त्या परीक्षा तुम्हाला द्यायला जाव्या लागतील. चुकून जर 2 परीक्षा एका दिवशी आल्या तर त्यातली तुम्हाला कुठली तरी एक निवडावी लागेल, असं त्यांचं म्हणणं आहे. सर्वंकष धोरणाच्या अनुषंगाने TRTI, बार्टी, सारथी, अमृत आणि RT या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभाकरिता सर्वच उमेदवारांसाठी उच्च संस्थांच्या संस्था प्रमुखांनी एकमताने कमाल वयोमर्यादा 30 ठेवली आहे. आता ही एक चांगली आणि आनंदाची बातमी आहे,
कारण यापूर्वी वयोमर्यादा 28 पर्यंत होती, 27 पर्यंत होती. आता ही वयोमर्यादा 30 पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळं 30 वर्षापर्यंत तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता. आता काही लोक काय म्हणतील, आम्हाला जर मल्टिपल योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तो घेता येतो का? तर हो, तो सुद्धा घेता येतो. सांगतो तुम्हाला कसं. TRTI बार्टी विविध स्पर्धा पूर्व परीक्षाचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. 8 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला 2025-26चा आर्थिक उत्पन्नाचा दाखला सुद्धा सादर करणं आवश्यक आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था TRTI करिताच्या योजनांकरता ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराकडे अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे TRTI म्हणजे ST कॅटेगरी जी उमेदवार येतात त्यांना जातीचं वैधता प्रमाणपत्र म्हणजेच आपलं इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो, नॉन क्रिमिनल नाही, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही यापूर्वी एखाद्या संस्थेचा एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही परत लाभ घेऊ शकता का? नीट वाचून घ्या, नीट ऐका. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची 30 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार 1 जुलै 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने वर्ग 1, वर्ग 4, 2, 1, 4, 2, 3, 1, 4, 3, 2, 1 घेण्यात येणाऱ्या पूर्व प्रशिक्षण कालावधी कार्यक्रमाकरता पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी पूर्वी तुलनेने कमी काठिण्य पातळी पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतला असला तरी संबंधित विद्यार्थ्यास चढत्या क्रमाने परीक्षण कार्यक्रमाचा पुनश्च केवळ एकदाच लाभ घेता येईल. अशा प्रकारे एक विद्यार्थी उमेदवार स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा जास्तीत जास्त 2दा लाभ घेण्यास पात्र राहील. यानुसार उमेदवारांनी आपली 2 योजनांचा लाभ घेतला असल्यास संबंधित उमेदवारांना सदरच्या पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी अपात्र राहील. म्हणजे काय, समजा पूर्वी मी पोलीस भरतीचा लाभ घेतलाय तर मी आता बँकिंग MPSC किंवा UPSC घेऊ शकतो. मी आता बँकिंग SSC घेतलाय तर मी UPSC राज्यसेवा घेऊ शकतो. मी आता राज्यसेवा घेतलाय तर मी आता वरच्या वर्गाकडे जाऊ शकतो, वरचा प्रवर्गाकडे मी जाऊ शकतो. म्हणजे काय, मी जर यापूर्वी खालचा लाभ घेतलाय म्हणजे यापूर्वी जर मी उदाहरणार्थ छोट्या परीक्षेचा लाभ घेतलाय तर त्याच्यापेक्षा मोठ्या परीक्षेचा लाभ मी अजून एकदा घेऊ शकतो. तर ओव्हरऑल पूर्ण लाईफमध्ये तुम्ही 2 प्रशिक्षण घेऊ शकता. म्हणजे समजा तुम्ही बँकिंग घेतले, तुम्ही आता SSC घेऊ शकता. पण जर तुम्ही बँकिंग आणि SSC दोन्ही घेतले किंवा बँकिंग आणि MPSC दोन्ही घेतले, राज्यसेवा MPSC UPSC दोन्ही घेतले, आता तिसऱ्यांदा तुम्हाला घेता येणार नाही. म्हणजे तुम्ही कोणतेही 2 लाभ घेऊ शकता, तिसरा लाभ तुम्हाला घेता येत नाही. त्यामुळे यापूर्वी जर काही उमेदवारांनी बँकिंग घेतला असेल तर तुम्ही आता SSC किंवा MPSC घेऊ शकता चढत्या क्रमाने. पण जर तुम्ही यापूर्वीच राज्यसेवा घेतला असेल तर तुम्हाला एकच स्कोप राहतो, तो म्हणजे कोणता, UPSC. आता बँकिंग किंवा तुम्हाला जे पोलीस भरती मिलिटरी आहे ते नाही घेता येणार. म्हणजे चढत्या क्रमाने तुम्ही घेऊ शकता, उतरत्या क्रमाने नाही. ठीक आहे. सर्व पूर्व प्रशिक्षण योजनांकरता नियमानुसार महिला दिव्यांग अनाथ, ठीक आहे, ते तुमचं कॅटेगरीनुसार आणि त्याच्यानुसार आरक्षण आहे. सामाजिक चाळणी परीक्षा, प्रवेशपत्र, गुणवत्ता आदी प्रतीक्षा आदी कागदपत्रे पडताळणी तसेच इतर प्रक्रिया बाबी अद्ययावत माहितीसाठी संस्थेच्या अधिकृत याच्यावर भेट देत राहा असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी प्रशिक्षण योजनेच्या कालावधी दरम्यान उमेदवारास कुठेही शासकीय निमशासकीय नोकरी करता येणार नाही. प्रायव्हेट पण नाही आणि शासकीय पण नोकरी नाही करता येणार. जर तसं आढळलं तर मग तुमच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. बाकी आता हा फॉर्म भरण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र असावी बघा. महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. आदिवासी म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र. जात प्रमाणपत्र पाहिजे, पण कुणासाठी, TRTI बार्टी सारथी RT करिता जात प्रमाणपत्र असलं पाहिजे. अनुसूचित जमाती म्हणजे ST कॅटेगरीसाठी वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी असावी. 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, पदवीचं मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट. उत्पन्नाचा दाखला 8 लाखांपर्यंत तहसीलदाराचा 2025-26चा. दिव्यांग असेल तर दिव्यांगत्व सर्टिफिकेट, अनाथ असेल तर अनाथ, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सारथी संस्थेकरता आणि अमृत संस्थेकरता शाळा सोडल्याचा दाखला, ट्रान्सफर सर्टिफिकेट ज्यामध्ये जात नमूद केलेली असेल. आता एवढ्या पद्धती हे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे सुद्धा रेडी करून ठेवा पाहिजे. त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला महत्त्वाचे आहेत. बाकी या संदर्भात काही मोबाईल नंबर आणि ईमेल ID त्यांनी दिलेत की टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर याच्यावर तुम्ही तांत्रिक मदतीसाठी
या नंबरला कॉल किंवा ईमेल करू शकता. आणि नॉन टेक्निकल म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन पाहिजे तर हे तुमचे सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. बाकी अजून एक मुद्दा उरतो की अमृत जी नावाची योजना आहे, जी नवीन योजना आली, तिच्या संदर्भात डिटेल जर समजून घ्यायचं की कोण कोण अमृतला पात्र आहे, तर बघा अमृत नावाची जी योजना आहे ती कोणाकोणासाठी आहे ती समजून घ्या. बघा अमृत नावाची संस्था जी आहे, अमृततर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील लक्षित गटातील उमेदवारांसाठी, जे खुल्या प्रवर्गात आहे पण EWS चा लाभ घेतात, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा लाभ घेतात, अशा उमेदवारांसाठी अमृत नावाची संस्था आहे. पण त्यात मग कोणत्या कोणत्या सब कॅटेगरीज येतात तर बघा याच्यामध्ये महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अमृतच्या लक्षित गटातील ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुत, नथर, गुजराती, जाट, हिंदू, नेपाली, भूमिहार, लोहाना, कानबी इत्यादी उमेदवार जे आहे. मग यात तुमचं लिंगायत वाणी असेल हे सुद्धा उमेदवार जे आहेत ते इन्क्लुडेड असतील असं यांचं म्हणणं आहे. बाकी या जातीमध्ये या प्रवर्गामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुमच्यासाठी अमृत नावाची जी संस्था आहे ती काम करते. इथपासून पुढे ही संस्था आता ऍक्टिव्ह झालेली आहे. बाकी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. अगोदरही मी तुम्हाला सांगितलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवा आणि लवकरात लवकर जे यासाठी अप्लाय करून ठेवा. धन्यवाद.